नमस्कार मंडळी. मी सध्या सांगोला तालुक्यातील वाकी गिरडी या ठिकाणी आलेलो आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून खरं तर वाकी गिरडी गाव जे आहे खरं तर सांगोला तालुक्यातील चर्चेमध्ये असणारं गाव आहे. कारण या ठिकाणी जे विकास कामं सुरू आहेत या विकास कामाच्या वरती जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच खरं तर पार्श्वभूमीवर आज लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून आपण जो काही ग्राउंड रिपोर्ट असणार आहे खरं तर तो आपण खरं या ठिकाणी दाखवण्यासाठी आलेलो आहे. आणि वाकी गिरडीतील एक महत्त्वाचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला होता आणि याच अनुषंगाने येथील जे काही काही ग्रामस्थ आहेत खरं तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की रस्त्याची परिस्थिती काय होती आणि आता जी काय आहे आणि पूर्वी काय होती. तर प्रथमतः त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा पहिलं तुमचं नाव सांगा. पांडुरंग महादेव खांडेकर. पांडुरंग महादेव खांडेकर. खांडेकर. बरं, हा रस्ता किती दिवसापासून पेंडिंगला होता? बाकीचा पूर्वीचा थोडा झालाय डांबरीकरण, बरं, पण किती झालाय? आता 1.5 किलोमीटर झालाय अगोदर. किती किलोमीटरचा रस्ता आहे? हा 3 किलोमीटरचा रस्ता आहे. बरं बरं बरं. पण त्यातला पेंडिंग 1.5 किलोमीटर राहिला आपला. 1.5 किलोमीटर. मग आता हा 1.5 किलोमीटर रस्ता आहे. आता आपण ज्या रस्त्यावर उभा आहे हा रस्ता तुम्ही करून घेतलाय, कोणाच्या माध्यमातून कसा केलाय? मग हे काय झालं होतं, आम्ही ज्यावेळेस रस्त्याची इतर नेत्याकडे बोलतच होतो, पण बाकी गावात जी कामं चालू झाली त्यानंतर आम्ही शिवसेना जिल्हा उपप्रमुख जगदीश पाटील यांना बोललो, आमच्या बी रस्त्याचं काम करा. तर त्यांनी आली आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याची पाहणी केली, मागणी केल्यानंतर मागणी केली. हा, बरं हा. मग ती इथं म्हणली, आली, बघितलं त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी स्टार्टिंगच केलं, बरं बरं काम बरं. चालू केलं. आणि त्यांनी आमच्या रस्ते मंजुरी बिंजुरी काय नाही बघितली, त्यांनी स्वखर्चातून चालू केले काम. म्हणजे कुठल्याही शासकीय योजनेतलं काम काय नव्हतं? नाही, स्वखर्चातून त्यांनी काम चालू केलंय. बरं, ह्या संदर्भात काय ग्रामपंचायतकडे यापूर्वी पाठपुरावा वगैरे केलता का? नाही, ती ग्रामपंचायत वेळोवेळी झाली ती थोडी, पण ही पावसाळ्यामुळं काळा असल्यामुळे ज्यादा ही होते, खड्डे बिड्डे पडते. बरं, मग आता किती किलोमीटर रस्ता केला? हे आता 1 किलोमीटर ह्यांनी रस्ता टाकून दिलाय. 1 किलोमीटरचा. हा, बरं. स्वखर्चातून. बरं बरं बरं. इथं दादा तुम्ही किती वर्ष झाले ह्या रस्त्यावर ये जा करताय? मला काही नाही. नाही, ह्या रस्त्यावर किती दिवस झाले ये जा, गावात ये जायला रस्ता आहे का व्यवस्थित? नाही नाही नाही. नाही, मग आता हे रस्ता झालाय काय वाटतंय? ठीक वाटते. ठीक वाटतंय? हा, ठीक. बर. तर तुम्ही पण इथलं जाय रे? हो, इथलं जाईल. बरं, मग आता ही जी रस्ता या ठिकाणी झालेला आहे कसं काम झाले? हे छान झाले, काम एक नंबर झाले. 1 नंबर झाले. हम्म. बरं, मुरुम वगैरे कसा भरून घेतलाय? मुरुम बिरुम मस्त भरलाय, चांगला भरलाय. हा, होय. चांगला घेतलाय. होय. बरं, मग आता ह्याच्यामध्ये अडचण जी होती प्रामुख्याने काय होती या रस्त्यावरची? अडचण म्हणजे डबरे भरपूर होते. बरं, मग आता रस्ता झालाय का व्यवस्थित? रस्ता झाला एक नंबर. मग ह्यापूर्वी पाणी बिणी मारून ते रोलर बिलर फिरवून सगळं व्यवस्थित करून बरं, दिलं. ह्या रस्त्याची मागणी यापूर्वी काय? मागणी भरपूर वेळा केली ती, पण कोणी केलं, दखल घेतली नाही. मग आता ह्या वेळेला कोणी केलाय? जगदीश साहेबांनी केलाय. जगदीश पाटील साहेब. हा, बरं, मग त्यांना काय जाऊन सांगितलं? त्यांना म्हणलं आमची अशी अशी अडचण आहे, म्हणजे ते स्वखर्चाने त्यांनी करून दिला आम्हाला. सुखर्चन दिलाय. हम्म. बरं, पण राजकीय आरोप होताना आपल्याला बघायला मिळते ती ते आता त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं, त्यांनी आपल्याला दिलाय. बरोबर, मग त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. हम्म. दादा तुम्ही इथलं आहे का? हा, नाव इथलं काय? मारुती काळेल. काळेल. हा. किती जणांची इथं घर किती जणांची आहेत? घरं इथं तसे बरेच आहेत, 50 घरं असतील. आडनावाची कोण कोण आहे तिथे? आमच्या आडनावाची मी एकटाच आहे, 5 वर्ष झालं येऊन मग इथं. दुसरी कोण कोण लोक आहेत इथं? इथं नेमंगडे आहेत, दायंगडे आहेत, पुन्हा खंडेकर आहेत, माळी आहेत. बरं बरं बरं. हा, 50 वस्ती ते म्हणा इथं. हो. मग हे किती वर्षापासून पडलं होतं का आता रस्त्याचं का? हे मी आल्यापासून तर पडलेलंच आहे, मी आल्यापासून पडलो इथं चिखलात एकदा. बरं, मग आलो कधी? माझ्या मागणी किती वर्ष, आम्ही 5 वर्ष झालं आलोय. बरं, मग तुम्ही अगोदर कुठं होता? अगोदर बोपशे वाटलं होतं. भोपशवाडीला. हा. मग आल्यापासून इथं अपघात होते. हा, अपघात आहे. मग आता रस्ता कोणी करून दिलाय? आता आम्ही 2-4-4 जण असं हे पाटील साहेबाच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी स्वतः करून द्यायला लागले, म्हणजे आम्ही करून घ्यायला लागलो त्यांच्याकडे. बरं 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 बरं. मग तुम्ही त्यांना कानावर आम्ही घातलं? हा असं गेलो, आम्हाला माहिती लागल्यामुळे 4-5 जण, बरं 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 बरं. म्हणजे त्यांनी व्यवस्थित टाकून द्यायला लागले, तर आम्ही करून घ्यायला लागलोय. बरं 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 बरं. असं मग आता चालू आहे. रस्त्याचं काम केले का टकाटक? हा, आता चालू आहे बी, केलंय बी, अर्ध काय अर्ध चालू आहे. बरं 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 बरं. हा. साधारणपणे आता पुढचा रस्ता जो तुमचा म्हणताय तुम्ही हा. ते इथं पण डबरे येते, मग त्याचं काय नियोजन? त्याचं बी टाकून घ्यायचं. घे घे. हा. बरं. तुमचं काय नाव? शंकर गावंड. गवण. तुम्ही कुठलं? मी इथलंच. तिथलंच का? हो, किती इथलं. वर्ष झालं रस्त्यावर रहदारी करताय? इथल्या आता कायम आम्ही लहानपणापासून ह्या रस्त्यावरून रहदारी किती करतो. वर्ष झाला हा रस्ता पेंडिंगला पडलाय? ही रस्ता जवळजवळ 10 वर्ष झालं तर ही पेंडिंगला रस्ता होता. पाठीमागचा एक साधारण 1.5 किलोमीटर डांबरी झाला होता, पण त्या डांबरीची पण एकदम दुरावस्था झालेली आहे. बरं. आणि ही साधारण आता ही पाटील साहेबांच्याकडे आम्ही जाऊन त्यांना विनंती करून त्यांच्या माध्यमातून ह्या रस्ता साधारणपणे 1 किलोमीटर रस्ता चांगला केलेला आहे त्यांनी. 1 किलोमीटर. हो, 1 किलोमीटर चांगला, अगदी मुरुम मस्तपैकी गुडघ्याच्या वरती मुरुम चांगला केला, रोलर चालू आहे, पाणी बिणी टाकून आमची समस्या सोडवण्यात त्यांनी चांगली आम्हाला मदत केली. त्याबद्दल त्यांचा अतिशय
मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बरोबर. पाटील मग आता हे साहेब. रस्ता तुम्ही करून घेतला का स्वतः त्यांनी टाकून नाही दिलेला? आम्ही करून घेतला उभारून रस्ता. करून हो घेतला. आम्ही समोर उभारून करून घेतला. बरं. तरी पाटील साहेबांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने कसा करायचा त्या पद्धतीने करून घ्या. मग बरोबर. आमच्या लोकांनी सगळ्या लोकांची करून घेतलेला आहे इथं रस्ता. आता रस्ते गुणवत्ता कशी वाटते एक तुम्हाला? नंबर रस्ता झालेला आहे. बरं आता हे आणि दिसतंय तुम्ही कुठे आपल्याला. पण बघा, इकडे बघा पाठीमागं बघा, बरं बरं. रस्ता चांगल्या पद्धतीने झालेला आहे. बरं बरं बरं. मग त्यांची मागणी तुम्ही त्यांच्याकडे कशी काय केली? नाही आम्ही पाटील साहेबांच्याकडे हा. का नाही या ठिकाणी आम्ही बरेचशा जणांकडे जाऊन बघितलेला आहे. बरं बरं या बरं. रस्त्यांची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. बरं इथं सगळ्या लोकांना माहिती आहे. हा. आता ह्या रस्त्याने दवाखान्याला जाता येत नव्हतं लोकांना. त्या इथं खाली गेलं तर चांगलं गुडघ्याच्या वरती खड्डे होते. मग पावसाळ्यात कसं करायचं? नाही पावसाळ्यात तर एकदम दुरावस्था होती या मग रस्त्याची. शाळेची पोरं वगैरे काय? हे असेच अपघात ही येत होते ना. बरं. असेच येत मग होते. आता ह्यावरनं जर रहदारी करताना कुठली लोक आहेत? दूध डेअरी आणि ह्या रोडनं दुधाच्या गाड्या जातात, बरं बरं मोटरसायकल भरपूर जातात, गिरडीचे लोक येतात, काय जवळचे पण लोक येतात. बरं बरं आणि इकडनं ह्या रस्ता तसा रहदारीचा रस्ता आहे. बरं बरं. भरपूर रहदारीचा रस्ता आहे मग एखाद्या वेळेस जर आजारी वगैरे पडलं तर कुठल्या रस्त्याने मार्ग होतो? ह्याच रस्त्यानं जायचं ना. ह्याच रस्त्यानं जायचं आता इथं वर जवळची हद्द आहे. इकडे हां हां. इथं गिरडीची हद्द आहे. बरं. गिरडीची ही मेटकर वस्तीवरची ही सगळे बऱ्यापैकी लोक इकडून जाय सगळे लोक. बरं बरं. हो मग आता ही समाधानकारक रस्ता आणि निघाला एक वाटतंय नंबर का? चांगला झाला. तुमचं काय नाव? मच्छिंद्र संदीपान खांडेकर तुम्ही कुठलं गावातलं. गावातलं का तुम्ही? हम्म. मग आता हे काम जे चालू आहे इथले ग्रामस्थ खरं तर करून घ्यायला लागले, तुम्ही पण इथं आलाय, काय वाटतंय या रस्त्यावर? हे रस्ता एक नंबर झालाय. मी ह्या ना का नाही भाडं माझ्या ह्या गाड्यानं करत होती ना इकडे. कुठलं भाडं? इको गाडी आहे माझी, दवाखान्याला पेशंट वगैरे नेत होतो. बरं बरं त्यांना सांगितलं तुमच्याकडे येणं काय मला परवडत नाही. बरं. हा कारण गाड्या आमच्या पंक्चर होते त्या, पण गाड्या स्लिप होते त्या. यांच्या कानावर घातल्यावर ह्यांना म्हटलं जाऊया आपण. हां हां हां. जगदीसाई पाटलांच्या कानावर घालू. बरं. त्यांच्या कानावर घातलं लगे दुसऱ्या दिवसापासून रोड चालू केला. यापूर्वी काय कोणा कानावर घातलं होतं? घातले होते बरेच जणांनी घातले होते, पण कोणाही नाव घ्यायची नाहीत आपल्याला. बरं. नाव घ्यायची मग टाळाटाळ झाली यापूर्वी? हा टाळाटाळ झाली आहे पूर्ण. बरं. मग हा. पाटलांचं काम कसं वाटतं? एक नंबर काम आहे. आहे. एक नंबर काम मग आहे. ते शहाजी बापूंचंच खरं तर कार्य करताय ते. आहे ते, बरं. पण आम्ही त्यांच्याकडे ना फक्त जगदीश पाटील साहेबांकडे बघितले. बरं बरं त्यांनी बरं. काम करून देतो त्यामुळे का नाही आम्ही त्यांच्याच मागे आहे. मग त्यांच्या कामावर काय ओके आहे का सगळं? ओके एक नंबर आहे. तर आपल्या सोबत खरं तर हे वाकी गिरडी येथील ग्रामस्थ होते आणि खऱ्या अर्थानं जो राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या वेळाख्यात जो अडकलेला रस्ता होता, खरं तर आपण त्या नागरिकाकडून येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण खरं तर भूमिका या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे. आणि आपण बघू सुद्धा शकतोय की हा जो काही रस्ता आहे तो या ठिकाणी बघतोय कशा पद्धतीने अतिशय उत्तम दर्जाचा हा रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे. आणि या रस्त्यावरून गेल्या अनेक वर्षापासून खरं तर रहदारी लोक करत असताना त्यांना बऱ्याच अडचणींना खरं तर सामोरं जावं लागले. परंतु हा रस्ता खरं तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगदीश पाटील यांच्या माध्यमातून हा रस्ता केल्याचा खरं देखील त्यांनी विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि अशाच पद्धतीच्या काही गोष्टी आपण लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहोत. धन्यवाद.